रेमंड ग्रुपचे चेअरमॅन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली. तातडीनं मुंबईत आणलं, उपचार सुरू. रशियन महिलेसह 4 भारतीय वाहून गेले. रेमंड ग्रुपचे चेअरमॅन आणि MD गौतम सिंघानिया हे काल शुक्रवारी मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्याने जखमी झालेले आहेत. या बोटीत सिंघानियांसह 7 जण होते. त्यांना तात्काळ विमानाने मुंबईत आणण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह 2 भारतीय बेपत्ता आहेत, तर 3 जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिदो भागात गुरुवारी रात्री 11च्या सुमारास झालाय. सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. अपघातानंतर बोटीतील 5 जण वाहून गेलेत. यात एक रशियन महिला आणि 4 भारतीय पुरुषांचा समावेश होता. दरम्यान मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या कोस्ट गार्डनुसार समुद्रातील उंच लाटांमुळे बेपत्ता प्रवाशांचा शोध घेणं कठीण होत आहे. बोटीतील एका प्रवाशाचा हात तुटला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गौतम सिंघानिया आणि हरिसिंग हे दोघे मित्र असून दोघांनाही ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा छंद आहे. मालदीवमधून समोर आलेल्या वृत्तानुसार पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट शुक्रवारी पहाटे फेलिदो जवळ उलटली. स्पीडबोटवर 7 जण होते आणि त्यात UK आणि रशियातील 2 महिला तसेच भारतातील 5 पुरुषांचा समावेश होता. या अपघातात 5 जण समुद्रात वाहून गेले आणि त्यात रशियातील 1 महिला आणि भारतातील 4 पुरुषांचा समावेश आहे. गौतम सिंघानिया देखील पर्यटकांमध्ये होते. रॅलीचालक हरिसिंग यांच्यासह आणखीन 2 भारतीय पुरुष बेपत्ता असल्याचं समजत आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. सिंघानिया यांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. या घटनेला दुजोरा देताना सिंघानिया यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की एका दुर्दैवी अपघातात सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि ते मुंबईत योग्य देखरेखीखाली उपचार घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.